चला या, मी रोड पाहू शकता कसा आहे, असा आहे बघा. सापडू राहिली का अडचण टिकली? अरे हो म्हणली बरोबर. विठ्ठला नाही फक्त त्याला या गोष्टी बाहेर निघून द्यावा पगार. ना डॉक्टर आले वाटतं. मला काय मी काय म्हणायचं पुढं तीच झाली कोण आला पाहिजे बोलतो बरोबर. चेअरमन पेमेंटचं काय मागलं? तर रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत आहे ना नक्की बघायला विसरू नका बरं का. कारण की ना आपण जी काही शॉर्ट फिल्म बनवली होती ना विठ्ठल प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या भेटीला, तर त्याची मेकिंग कशी झाली ती पूर्ण आपण शेवटपर्यंत या व्हिडिओ दाखवणार आहे. तर नक्की बघा. थोडं एकमेकाला सोडा मोकळं बी, थोडं लांब लांब चला. एवढं हात धरून नका एवढं असं या. दमन 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 चला. आम्हाला चालतं घ्या. आणि कसं आहे ना सगळ्यात अवघड हा सीन होता बरं का. कारण की पोरांना कॅप्चर करणं जरा अवघडच होतं आमच्यासाठी. मग काय दोनचे रिटेक नंतर एक आहे ना सीन परफेक्ट आला बरं का. जो मला आवडला मग तो ठेवला आम्ही फिल्म मध्ये. आपण जी एक बटन ते ठेवून दमन या माग पुढे या. मग काय ना मला ना युरिया टाकण्याचा एक सीन होता बरं का मकाला. मग आता ते सीन रेकॉर्ड करण्यासाठी खरोखर युरियाची गोणी आम्ही तिथपर्यंत नेली आणि खरोखर युरिया टाकायचा होता. अण्णा लोटला तर सगळंच टाकून घेते, पण आम्ही ना फक्त शॉर्ट फिल्म करता थोडा युरिया फोडला आणि टाकून दिला बरं का थोडा. पण कसं ना शूटिंगसाठी एकच दिवस होता आणि एडिटिंगसाठी एक दिवस होता. मग त्याच्यामुळे कमी कालावधीत तर आवरायचं होतं. त्याच्यामुळे म्हणलं युरिया ना आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी टाकू, फक्त आज आहे ना रेकॉर्ड करू आपण नाही का. मग काय ना युरिया टाकता पोरं माझ्याकडे येणार हा सीन तयार ठरलेला होता. आणि त्याच्यात पोरं आल्याच्या नंतर नेमकं गंमत अशी झाली. समुद्रात आहे ना 2-3 वेळा डायलॉगच विचारला भाऊ. 3-4 रिटेक घेतल्यास नंतर कुठे एक रिटेक परफेक्ट आला. पप्पा आम्हाला ना आम्हाला तसं घ्या ना. आज सुद्धा टाकलेले मागच्या रविवार तुम्ही नव्हते घेतले, आता घ्या ना. मग कसं ना स्क्रिप्ट मध्ये ठरल्याप्रमाणे ना आपल्याला एक सीन आहे ना नदीवर रेकॉर्ड करायला जायचं होतं बरं का. मग त्याच्यासाठी संकेत म्हणे आपण आहे ना मग मोटरसायकल किंवा स्प्लेंडर नाही का. मग स्प्लेंडर घेतली म्हणलं सीन मध्ये पण येईन ती गाडी पण भारी वाटत. आणि शेतकऱ्याचा रुबाब स्प्लेंडर वरती दिसतोच खरा. मग सोपे काय तुमचं व्हायरल झालं चिकलं. नमस्कार मित्रांनो, आम्ही ना चाललो होतो नदीवर. शॉर्ट फिल्म आहे ना शूटिंग साठी चाललो होतो नदीवर. एक सीन घ्यायचा होता. टिपल सीट चढलो होतो. रोड आहे ना जर जास्त खतरनाक होता. ड्राईव्हचे आमचे संकेत बघे ना पाणी परफेक्ट आहे. त्याच्यामुळे काय हरकत नाही. तुम्ही रोड पाहू शकता कसा आहे, असा आहे बघा. थोडक्यात पडता वाचलेलो आहे. मग काय त्याच्यानंतर सीन होता स्प्लेंडरवर आपली एंट्री होणार नाही का नदीच्या स्टार्टर पर्यंत. आणि कसं आहे ना पहिली शॉर्ट फिल्म असल्यामुळे थोडं ना ऍक्टिंगला आहे ना थोडं कन्फ्युज होतं बरं का मी. पण तरी जेवढं आहे ना प्रमाणात जमन ना शक्य होईल तितकं ना ती शेतकऱ्याची ऍक्टिंग पुरेपूर वाचण्याचा प्रयत्न केला मी. आणि मग कसं आहे ना स्टार्टर पर्यंत मी चालत आलो. कुलूप वगैरे खोलली खोकायची. नंतर मग आपल्याला मोटर ढळून द्यायची होती. आता मोटरीचा आहे ना आवाज घ्यायचा होता आम्हाला स्टार्टरचा बरं का. पण मग त्या आवाजाच्या रेकॉर्डिंगच्या नव्हती ना खरोखरच मी मोटर चालू करून दिली ती बरं का. मग काय लगेच अन्नाच फोन आला, मोटर काय चालू केली म्हणे, आता कुठं पाणी भरायचं आपल्याला. मग लगेच मोटर बंद केली म्हणलं काय हरकत नाही. आणि मग कसं आहे ना खाली नदीवर आहे ना गावतात जाऊन बसायचा हा सीन ठरलेला होता बरं का. पण तिथे गेलं रे ना मस्त बसल्याच नंतर तिथं कारोडी लय भारी सरत होते सूरज भाऊचे त्यांच्या. मग संकेत सीन मध्ये ना थोडा चेंज होणं गरजेचं आहे. या कारोडी येणं गरजेचं आहे. अजून भारी वाटण म्हणलं नाही का. आणि कसं आहे ना ज्यांनी शॉर्ट फिल्म पाहिली ना त्यातला हा सीन त्यांना बऱ्याच जणांना शेतकऱ्यांना मस्त वाटला बरं का बघायला. आणि त्याच्यात नेमकं मॅडम नाही टिकली पाडली भाऊ एवढं गडबडीत बरं. सापडू राहिली का अडचण टिकली? बरं हरील टाइम वर तो मला स्वप्न पडलं होतं का हरण म्हणून. बाय ड्रायव्हर मोटरसायकल घेऊन आणि कसं राहतं ना कॅमेरा समोर बोलणं ना जर जास्त अवघड बरं का. तशा गप्पा मारणं वेगळं. तर मॅडमला ना डायलॉगच काय आठवत नव्हतं नेमकं टायमवर आल्यावर. अरे हो म्हणली बरोबर. मग काय तेवढ्या सीनसाठी ना 4-5 रिटेक घ्यावं लागले होता. कुठे एक सीन आहे ना परफेक्ट रेकॉर्ड झाला. मग काय त्याच्यानंतर आहे ना एक साधा फोनचे ना व्हायब्रेटरिंगचा आहे ना सीन रेकॉर्ड करायचा होता बरं का. इकून तिकून रेकॉर्ड केला बरं का. पण सगळं शूटिंग झाल्याच्या नंतर एक लक्षात आलं का ना ज्या सुटलो मी त्या आता सॅमसंगचा अँड्रॉइड मोबाईल होता. सगळा मास्का झाला. पण तो सीन आहे ना एक 5-6 सेकंदाचा कट करावा लागला. मग
मग काय गाडी आहे ना आपण मुद्दाम आहे ना स्टँडवरच बिंगवली बरं का, म्हणलं सीन आहे ना थोडा भारी वाटन बरं का, मग चालू करून आहे ना मॅडमला घेऊन जायचा सीन होता पुढे. आणि हा जो सीन आहे ना सगळ्या शॉर्ट फिल्मची आहे ना जीवच होता बरं का, कारण की विषय काय आला, हा रेकॉर्ड इतका क्वालिटी न होईना असं मला पण नव्हतं वाटलं बरं का, एक नंबर आलं. पण आता सीनच्या नादात आम्हाला जायचं होतं, पण संकेतला आता मोटरसायकल यायला नव्हती, मग पुढे जाऊन आम्हाला थांबणं भागच होतं. मग काय त्याच्यानंतरचा जो सीन होता ना एरिया टाकताना मी थकतो बरं का, नंतर मला ना अर्चना पाणी घेऊन येते, पण त्या आहे ना सीनच्या टायमाला मला धाकी एक होता का बाबा घरचे जर आले नाही इकडे पाहिला तर हे योग्य नाही वाटणार आपल्याला नाही का. कसं भारतीय संस्कृती आपल्यात आणि आई वडिलांसमोर जर नवरा बायकोना गप्पा वगैरे मारणं आजच्या का थोडंसं गावाकडे तरी वेगळं वाटतं नाही का, म्हणून आहे ना हा सीन जरा आहे ना भेदच आम्ही ना रेकॉर्ड केला होता बरं का. आता त्याच्यानंतर आहे ना पंढरपूरला जायचा विषय चालू होता बरं का आमचा, तर मॅडम म्हणे अहो खरंच चाला म्हणे शूटिंगचं तर चालूच राहील म्हणे, काय अडचण नाही, खरंच चालता का. मला हसूच आवरत नव्हतं त्यावेळेस. काय रे अहो आपल्या काही कुठं राहिलं जा ना मग आता मग टाकलं का मी घरी डॉक्टरला फोन लावू. आता पुढचा जो सीन आहे ना तर काय आजारी पडली म्हणून डॉक्टरला फोन लावायचा होतं बरं का. आता खरोखर काय डॉक्टरला फोन लावलेला नव्हतं मी, पण एकतर्फीच बोलायचं होतं मला, त्याच्यामुळे थोडंसं अवघड वाटत होतं आणि ती ॲक्टिंग पण परफेक्ट जमणं गरजेचं होतं, म्हणजे त्याच्यात त्यांना थोडंसं रस वाटला असतं. काय आजारी डॉक्टर येते बरं का. हॅलो हा डॉक्टर साहेब नमस्कार. हे आपली एक शिंगडी काय आहे ना थोडी आजारी पडली राव. हा नाही सकाळी खाल्ला चारा बरं का, पण आता तोपर्यंत तू बसली तर उठलीच नाही. मागच्या उदारीचं पण होईल बरं का, फक्त ते दुधाचा पगार थोडा अडकलेला आहे. हां हां नाही करतो ना आजचे आणि मागचे पण देऊन टाकीचं, फक्त थोडा टाईम द्या. काय नंबर घेता ना आमचा. बरं चालतं या पण ध्यान करू ना, तर काय आहे ना बसली ती काय उठा ना. बरं या करू पण हां मग त्याच्यानंतरचा पुढचा सीन असा होता का डॉक्टरला द्यायला पैसे नाही म्हणून डेअरीचं पेमेंट थांबलेलं होतं, मग डेअरीवाल्याला फोन लावायचा होता. तर मग विषय असा होता तर डेअरीवाला मी स्वतः होतो, त्याच्यामुळे मला हसू थोडं कंट्रोल होणं अवघड होतं बरं, कारण मॅडम माझ्या तोंडाकडे पण नुसतं हसत होते. फोन लावायला काय रे काही नाही रे, फोन लावते ना आता डेअरीवाल्याला. पण विषय काय माहिती आहे का, आपल्या खात्यात आपण त्याच्या मागं होतात आणि काय राहतं ना वाईट काळ कोणाच्या पण आपण समजून घेतो. 2 महिन्याची पगार पण केली मान्य आहे सगळं. डेअरीवाल्याचा स्वभाव आहे ना एक कारण की ना लोकांसाठी लिंगराची उभं राहिलं नाही. कोणाकोणाला काय कोणाला लिंगराची मदत करायचा माणूस होता, पण आज आहे ना चुकीच्या लोकांवर त्यांनी विश्वास ठेवला आणि थोडं व्यवहारात अटकला बरं का. विठ्ठलाकडे एकच मागणी नाही विचारायला नाही, या संकटातून सगळ्यातून बाहेर काढ बरं का. कारण कसं आहे माणसाचा स्वभाव एक नंबर आहे. आता त्या रामाच्या पुरीचं आहे ना साखर ठरला, त्या डेअरीवाल्याला आहे ना सगळा किराणा जे आहे ना त्याच्या नावावर ठेवतो. गाडी कोणाची गाय जरी आजारी पडली ना तर तो मेडिकल त्याच्या नावावर घेऊन देत होता. अजून काय नाही केलं त्यानं लोकांसाठी. लोकांना खरेचं नाही जे खरेचं नाही विठ्ठला नाही, फक्त त्याला या गोष्टीतून बाहेर निघून द्यावा. पगाराचं काय आज नाही उद्या होणारच बरं. ते गावातला माणूस आहे काही कुठं जाणार नाही, वायाने जाणार गोष्ट आणि बुडवणार ते 1 रुपया काय ते आपला नाही. पण कसं राहतं कसं आपल्या मागे अडचणी ना लोका मागं नाही वाटत त्याला एखादा पर्यंत आपण संध्याकाळी त्याला ना करून पोहोचत झाला पगार तर झाल्या काही माणूस चांगला आहे त्याच्यामुळं सुटत काही आपल्या म्हणून सांभाळायचं राहत्या माणूस सांभाळायचं राहते सगळं. पांडुरंगाच्या मनात जर असलं ना त्याच्या पण वाईट दिवस निघून जाते आणि आपली पण जाते. हो आता डॉक्टर आलं काय म्हणते काही चहाशी टाक याला आता माझ्या आता काम आवडते. कसं आहे ना या पूर्ण शॉर्ट फिल्ममध्ये आम्ही एका गोष्टीची जास्त काळजी घेतली होती, कारण आपली भारतीय संस्कृती पदर वगैरे डोकर असणं गरजेचं होतं पूर्ण शॉर्ट फिल्ममध्ये. त्याच्या डॉक्टर आले वाटतं. आलो डॉक्टर.
मग काय ऍक्च्युअल मध्ये ना गरुड डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केला होता. मग डॉक्टरांना म्हणलं असा विषय हो शूटिंगचा, येताल का 1-5 मिनिटं. पण डॉक्टरांनी त्यांच्या धावत्या वेळेतून वेळ काढला, नक्कीच आले बरं का ते आपल्यासाठी. धन्यवाद डॉक्टरांच्या मनापासून. आणि कसं ना गोट्यात एंट्री करताना ना आम्ही दोघं पण हसलो होतो बरं का. मग गाय आजारी असताना हसू कसं शकतो म्हणून हसी ना आपण कट केला होता. आणि कसं आहे ना गोट्याचं आहे ना दरवाजा उघडले गाय ऑटोमॅटिक मध्ये आली बरं का. आणि तीच दावणीला आपण गुंतून दिली चेकअप साठी नाही का व्हिडिओ मध्ये. डॉक्टरने पण प्रॉपर आहे ना चेकअपची ऍक्टिंग केली बरं का परफेक्ट. तिथं काही विषय नाही. त्याच्यानंतर चिठ्ठी वगैरे लिहून दिली गोळ्या औषधाची. आणि कसं आहे ना त्याच्यानंतर आहे ना आपल्याला सगळी फॅमिली एका सीन मध्ये घ्यायची बरं का. मग अण्णाला एक स्पेशल डायलॉग दिलेला होता. आणि मला काय मी काय म्हणायचं पुढं तीच झाली. तुम्ही नेहमी ना डॉक्टर म्हणले गाय वाचन पण दूध देणे काही गॅरंटी नाही. मग मी म्हणायचं गाय वाचली पाहिजे, लक्ष्मी आहे, दूध नका कधी ना, पैसे किती लागू द्या. तिकडं पाहिजे काय म्हणतात डॉक्टर म्हणे गाय वाचन म्हणे, पण हे गाय ना वाचन पण पैसे लागेल म्हणे, पण मग दूध देण्याची काही गॅरंटी नाही. पैसे लागू द्या किती बी, पण गाय वाचली पाहिजे. आपल्या गोठ्यातली लक्ष्मी आहे ती. हा ना तेच आहे ना. मग डॉक्टरला तेच म्हणलं मेडिकल लिहून दिलं. ते दूध नाही दिलं तरी चालेल, पुढच्याच वाप्याला देईन दूध, काही अडचण नाही. नाही आता मग मेडिकल घेऊन या तुम्ही संध्याकाळी. डॉक्टर मेडिकल घेऊन ये, काय ट्रेनिंग द्यायची अजून बोलून घ्या डॉक्टरला वाटलं तर. संध्याकाळी येणार. हा आणि कसं आहे ना सगळी शूटिंग बाकीची ह्या टायमिंग पर्यंत आपल्याला कव्हर करणार बरं का. कारण गाय प्यायचं तसं पण टाइम झालता. मग पुढला सीन आहे ना अचानक ते आजारी गायचं आहे ना दूध वगैरे वाढणं, कास फुगलेलं दिसणं. मग मी काय पिळणं ते कॅन मध्ये पाहतो तर दूध बकेटीत ओतणं, तर ती बकेट भरून जाणं. हे जी काय विठ्ठलाचं प्रचिती झालेली होती, दर्शन झालेलं होतं ना. हे जो सीन रेकॉर्ड करायचा ना आता त्या ऍक्च्युअल मध्ये माझ्या अंगाला काटा पण आलता बरं का. मग काय ना त्याच्यानंतर दुधाची गाडी लगेच आलती बरं का. मग ते एक सीन रेकॉर्ड करणं गरजेचं होतं. आणि रोहनला पण एक डायलॉग दिलेला होता बोलायला. चेअरमन पेमेंटचं काय मागलं दोन दिवस राहिला क्लिअर. चेअरमन पेमेंटचं काय मागलं मागचे झाले का? डॉक्टरचे पैसे तुम्हाला लावणार होतो बरं भारी काम होतं. सगळे सोडले माझ्या लय मोठा भांगात मिटला भांग झाला खरंच. तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि जे काही युट्यूबला तुम्ही मला प्रेम दिलं या शॉर्ट फिल्मसाठी, ज्यांनी शॉर्ट फिल्म बघितली नसेल त्यांनी अजून काही बघा काय हरकत नाही. आणि ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे येणार आहे आपल्या चॅनलवरती ते तुम्हाला बघायला नक्कीच मिळतील. धन्यवाद.